सासूबाई जरा उठता का, झाडून घ्यायचं होतं. होय उठते की, तुला मी बसलेलं बघवते वे. हे आय आज का नाही हरभरा भाज. लय दिवसात ना मी माझ्या लेकीकडे चालूया, मला बघून खुश होणार. हे आयो हे बघ वहिनीच्या आई आल्या, उठत्या सुटत्या आणि इकडंच बोचक बांधून घेऊन येत्या. या बाईला काही काम आहे का नाही ग? काय येईन बाय, बरं आहे काय? होय आम्ही बरंच आहे, आम्हाला काय धाड भरते होय? ती नव तुम्ही कसं काय आधीर मध्ये आलाय? काय नाही हो, लय दिवस झाला लेकीची आठवणी आलती म्हणून बघून यावं म्हंटल. हो त्या ना हो, लेक माझ्या कुठे गेल्या, जरा बोलवा तिला. ए सुन बाय, तुझ्या आईला बघ, ये बाहेर या बसा. आई लय दिवसात ना आलीस बघ, बरी आहेस का तू? थांब मी तुझ्यासाठी पाणी घेऊन येते. आई हे घे. बघितलंस का अंजे, 10 वेळा मी पाणी मागितलं तर देत नाही, आता कशा आईसाठी पळतीये? आई तुझ्यासाठी काय बनवू खायला? अगं आय बघितलंस का, आपल्याला रोज खळबुट करून वाढत्या आणि आईला बघ कसं विचारायला, आई तुला खायला काय करू? होय दे दे, 5 पकवानाचं जेवण ते करून. तुझी आई काय उपाशीच आहे, आणि तिला मिळते वे असली तर खायला चांगलं चुगलं. माझ्यासाठी काय सुद्धा खायला बनवू नको. अगं तू काय टेन्शन बी घेऊ नकोस, तुझी काळजी घ्या, येते मी आता. हरली पुरी जिंदगानी वणव्या बरं झालं पिढा गेली. राख. सासूबाई हम्म, एक बोलायचं होतं. तुझं काय नाही आता? सासूबाई तुम्हीच म्हणता ना, घराची अब्रू एका सुनेच्या हातात असते. मग आज जो तुम्ही माझ्या आईचा अपमान केला, तो माझा अपमान झाल्यासारखा आहे. मला असं वाटतंय आपण एकमेकींच्या नातेवाईकांचा आदर केला पाहिजे, तरच आपल्यात प्रेम राहील. उद्या उठून ताईंचं लग्न झालं आणि तुम्ही त्यांच्या घरी गेलाय आणि तुम्हाला तिथं अशीच वागणूक मिळाली, तर एक आई म्हणून तुम्हाला काय वाटेल, याचा कधी तुम्ही विचार केलाय? आई वहिनी एकदम बरोबर बोलायला लागल्या. होय सुन बाई, तुझ्या आई बरोबर मी अशी वागायला नाही पाहिजे होती. खरंच आमचं चुकलंय अगं. सासूबाई मला तुमची माफी नको आहे. माझ्या माहेरच्या लोकांना फक्त त्यांचा मान द्या. सुनबाई आजच इनबाईला फोन करून बोलवते 4 दिवस राहायसाठी. आता खुश नव्ह का? जा आमच्यासाठी चहा ठेव जा. हो सारे नशिबी